या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेल. आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या. विशाल पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पक्षशिस्त मोडली तर विशाल पाटलांवर कारवाई करणार, नाना पटोलेंचा विशाल पाटलांना इशारा. सांगलीच्या मिरजेत भाजपच्या नगरसेवकांची संजय काका पाटलांवर नाराजी, 10 वर्ष खासदार कुठे होते, नगरसेवकांचा हा सवाल. तर विशाल पाटलांना मदत करणार असल्याचा भाजप नगरसेवकांचा इशारा. नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत आज महायुतीची पत्रकार परिषद. नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना हेमंत गोडसे अयोध्येत. काल काळाराम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर गोडसे आज अयोध्येत दर्शनाला दाखल. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार नारायण राणेंची माहिती, महायुतीकडून अद्याप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात उमेदवारीची घोषणा नाही. सोलापूरमध्ये भाजप आणि वंचितच्या उमेदवारांच्या अर्जात त्रुटी, भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या अर्जावर एक स्वाक्षरी बाकी, तर वंचितच्या राहुल गायकवाड यांचं दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यात नाहीये. महायुतीच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो आहे, बच्चू कडूंचा फोटो मात्र गायब. अमरावतीमध्ये महायुतीला विरोध केल्यानं कडूंचा फोटो नसल्याची चर्चा. विजयकुमार गावित काम आता करण्यासाठी टक्केवारी घेतात, केसी पाडवी यांचा विजयकुमार गावितांवर आरोप. केसी पाडवींनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, विजयकुमार गावित यांचं आवाहन. संभाजीनगरची जागा ही भाजपला गेली तर आम्हा 5 आमदारांचं काय होईल, संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगताना अब्दुल सत्तारांची दमछाक. तर उमेदवार कुणीही दिला तरी चालेल म्हणून सत्तारांकडून सारवासारव.